भक्ती, तुला खरंच त्या घाणेरड्या माणसावर प्रेम झालं होतं? बोल. नाही ताई, मला तो माणूस अजिबात आवडत नाही, पण मी हे सगळं आपल्या घराच्या भल्यासाठी करत होते. कांता शेठजी बोलला ना, त्यावर तुम्हाला खरंच वाटायला लागलं. त्याच्याशी लग्न केलं तर तो आपल्या घराकडे लक्ष देईल, आपल्या पैशा पाण्याच्या सगळ्या अडचणी दूर होतील. म्हणून वाटलं जाऊ द्या, लग्न तर करायचंय. म्हणून स्वतःचं आयुष्य बर्बाद करायला निघाली होतीस. तुम्ही सगळ्या घरासाठी एवढं राबता, तर माझा पण वाटा असावं म्हणून मी. भक्ती, एडीस का? माझी लहानपण माझ्यापेक्षा एवढी मोठी कधी झाली? भक्ती, एवढी मोठी नको बाळा, तू जशी आहेस ना तशीच राहा. बालिश, उन्हाळ. मुक्ते, तू अजून कुंकवाबद्दल सांगितलं नाहीस. तुम्ही मला बोलवलं? काय ग, कुणाला विचारून काढलेस कपाटातले दागिने? कुणाला कशाला काय विचारायला हवं? खरं तर मी सख्खी सून आहे ना तुमची. माझाच अधिकार आहे दागिन्यांवरती. तुम्ही स्वतःहून द्यायला पाहिजे होते हे दागिने मला. पण तुमचा जीव अडकलाय ना या दागिन्यात. का नाही अडकणार? माझ्या नवऱ्यानं माझ्यासाठी केलेत हे दागिनं. आणि कुठल्या अधिकारानं मागतीस ग? आणि काय ग, ही म्हातारी आयुष्यभर चार भिंतीच्या आत खिजत पडली होती, तवा कुठं होती ही सून? एकदा तरी जेवण घेऊन आलीस का माझ्या खोलीत? काय आठवतंय तुला? कुठल्या अधिकारानं मागतीस ग? अधिकार सांगती या. आत्ताच्या आत्ता समजा दागिने हिथं काढून ठेव. चल काढ. नाही काढणार मी हे दागिने. आणि जर का तुम्ही जबरदस्तीने काढून घेतलेत ना, तर मी हे सगळं घर डोक्यावर घेईन. मी. माधवी, काय आरडाओरड चालली? बाहेरपर्यंत आवाज येतोय. ते मी अगं वैजंती, बघ की हिनं मला न विचारता माझ्या कपाटातले दागिने काढलेत. माधवी, तू तुम्हाला म्हणाल होतीस की सासूबाईने दिले म्हणून दागिने. हो, तो आमच्या सासू सुनेंचा विषय हो. तुम्ही नका लक्ष घालू त्यात. नाही म्हणजे माझं तसं काही नाही, पण आपल्या घरात आधीच केवढ्या अडचणी आहेत आणि तुम्ही कुठे कुठे म्हणून लक्ष घालणार. आम्ही सासू सुना आम्ही मिटवून घेऊ ना. नाही, मी मध्ये पडणार, कारण तुम्हाला खोटं सांगितलंस की त्यांनी तुला दागिने दिले म्हणून. तुम्हाला आता माझं वागणं चुकीचं दिसतंय. अहो, खरं सांगायचं ना तर त्या दागिन्यांवर माझा आणि गायत्रीचाच अधिकार आहे. पण या सासूबाईंनी ते सगळे दागिने या कपाटात ठेवले दडवून. आता काय सगळे दागिने वर नेणार आहेत स्वतः बरोबर? वर नाही जाणार. पर हे दागिनं मी माझ्या नाचुनीसाठी ठेवलेत, माझ्या मुक्तासाठी ठेवलेत. बघितलं, माहित होतं मला हे. त्या मुक्ताच्याच मड्यावर घालणार होते या दागिने. हो, पण ही मुक्ता या घरात सून होऊन येणारच नाहीये. आणि जर का झाली ना. माधवी,
दागिने काढून दे सगळे त्यांना. नाही मला हवे ते. माधवी, एवढे खंडीभर दागिने आहेत ना तुझ्याकडे, तरी का या दागिन्यांची हौस आहे तुला आणि का हाव आहे एवढी? अगं सासूबाईंनी स्वतःहून दिले असते ना तर त्याच्यात आनंद वेगळा होता. तू दागिने आधी त्यांना दे परत. घ्या घ्या सगळे दागिने. नको आहेत मला हे दागिने तुमचे. हे घ्या, हे घ्या. नको. काढ. घ्या घ्या. हे कानातले हवेत ना तुम्हाला? घ्या घ्या सगळं घेऊन टाका एकदाच. एक नंबरची ना हावरड बाई आहे ही. हा काय करायचं याचं? अगं खोटी खोटी का होईना एकदा तरी माझी काळजी घ्यावी. काळजीनं एक दिवस जेवलीस का एवढं तरी विचारावं. ते काय नाही. अगं असं विचारलं असतं ना समद दागिनं काढून दिलं असतं मी हिला. जाऊ द्या हो. हे काय? काहीच खाल्लं नाहीये तुम्ही? अगं समद हे असं चाललेलं असतं ना घास गिळल का? पण असं करून चालणार आहे का? तुला गिळतोय का घास? सासूबाई, सारंग येईल ना उपर? अगं येईल म्हणून काय विचारतेस? एकटा नाही येणार, संग मुक्ताला बी घेऊन येईल बघ. भांगात फक्त कुंकू भरल्यानं लग्न होत नसतं. आणि मनाविरुद्ध झाल्यामुळं मला ते अजिबात मान्य नाही. नाही मुक्ते, हे असं कपाळीचं कुंकू पुसणं नवऱ्यासाठी चांगलं नसतं.